नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी वैष्णवी जाधव। एक नजर टाकूया आजच्या हेडलाइन्सवर। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब ZEE5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नी वैशाली येडे यांच्या हस्ते उद्घाटनानंतर यवतमाळमध्ये 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात। आगामी निवडणूक पाणीपतच्या युद्धासारखी, नेतृत्व नसलेल्या पक्षाला मतदान केले तर देश पुन्हा मागे, अमित शाह। पुणे येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी महिलेसह चौघांना 20 वर्षांची शिक्षा। सांगली कुपवाड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गौतम भिसे यांना अतिक्रमणावरून तलवारीचा धाक दाखवून हल्ला, तिघे जखमी, दोघांना अटक। तुमचा संबंध काय होता साहेब? कोण नाही येते इथे यायचं कोण होता तुम्ही? आमच्या आईच्या अंगावर हात का टाकला? का आला तुम्ही इथं? हे बासरे चल का आला इथं साहेब तुम्ही? चल आता चल चल साहेब का आला इथं तुम्ही? तुमचा काय संबंध होता इथे यायचा? तुम्ही कुठले अधिकारी आहे? तुमच्या अधिकारी काय आहे साहेब? तुमचे अधिकार काय आहेत? तुम्ही का आला? मी एकटी असं का आला? तुमचे अधिकार काय आहेत? का आला तुम्ही आमच्या? महिलांच्या सक्रिय सहभागामुळे सांगली जिल्ह्यात पहिल्यांदाच जत अवंडी गाव दारूमुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र देऊन केला सत्कार। अवंडी गावामध्ये संपूर्ण दारूबंदी होण्यासाठी एक पाठीमागे माझ्याकडे निवेदन आलं होतं महिलांचं। एक्साईजच्या असणाऱ्या नियमाप्रमाणे आम्ही ते व्हेरिफिकेशनला पाठवलं, त्यानंतर मतदानी घेतलं आणि मतदानामध्ये आज जवळजवळ एकूण स्त्रियांचं जे प्रमाण आहे त्या ठिकाणचं त्यातल्या 57% महिलांनी हे दारूबंदीच्या बाजूने मतदान केलेलं आहे। ही बाब विचारात घेता आज कायद्याप्रमाणे आणि त्या ठिकाणी असणारी वस्तुस्थिती विचारात घेऊन दारूबंदीचा निर्णय घेतलेला असून ते दुकान या मिनिटापासून आम्ही बंद केलेलं आहे। मिरजेत चोऱ्या दरोडेखोरीचे सत्र सुरूच, मल्लेवाडीमध्ये सशस्त्र दरोडा टाकून एकास जखमी करून दागिन्यांसह रोकड लंपास, एकास अटक। काँग्रेस राष्ट्रवादीवाले यात्रा काढून कितीही बोंबलू देत, लोक म्हणतात आम्ही भाजपलाच मतदान करणार, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील। गेल्या 2 वर्षामध्ये राष्ट्रवादीच्या आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या वेगवेगळ्या नावाने या निमित्ताने नवीन नावं आम्हाला कळतात, वेगवेगळ्या नावाने खूप यात्रा निघाल्या। तरीही राज्यामध्ये जी निवडणूक झाली ती प्रत्येक निवडणूक BJP जिंकली। औषधाला एक पण नाही येतं यांचं निवडून, जळगावला यांचा एक आला वाटतं आणि धुळ्याला बहुतेक एक पण नाही आला। आणि त्यामुळे यांनी किती निर्धार यात्रा काढल्या तरी सामान्य माणसाला ह्या सरकारचा इतका फायदा होतोय की ते म्हणतं बोंबलुतेत काय राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाले बोंबलत आहेत, आम्ही मात्र तुम्हाला मतदान देणार, हे निवडणुकांमधून निकालामधून सिद्ध होतं। इस्लामपुरातील दख्खन जत्रेच्या ढिसाळ नियोजनामुळे ग्राहकांनी फिरवली पाठ, कृषी मंत्री नाराज। मकर संक्रांती निमित्त कल्याणचे हलव्याचे दागिने साता समुद्रापार। कॉफी विथ करणची कॉफी भोवली, महिलांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे पांड्या आणि राहुल निलंबित। प्रायोजक
सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. बेकायदेशीररित्या पार्किंग केलेल्या दुचाकी गाड्या उचलण्यावरून सांगलीत वाहतूक पोलीस व नागरिक यांच्यात जोरदार वादावादी झाली आहे. सांगली ट्रॅफिकचा भोंगळ कारभार आज पुन्हा समोर आलाय. सांगलीच्या मध्यवर्ती ठिकाण असलेले पुष्पराज चौकात एका मोटरसायकल शोरूमच्या बाहेरील वाहनांना अचानकपणे ट्रॅफिक पोलिसांनी उचलल्यानं नागरिक आणि पोलिसांमध्ये वाद झाला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहन पार्किंग करून लोक जात असतात. आज दुपारच्या सुमारास अचानकपणे वाहतूक पोलीस येऊन वाहनांवर लोखंडी चेन व कुलूप लावून काही गाड्या जप्त केल्या. हे पाहताच नागरिकांनी पोलिसांना विचारणा केली असता पोलिसांनी साहेबांचा आदेश दिला म्हणून आम्ही गाड्या उचलल्यात असे सांगितले. त्यावर नागरिक व पोलिसांच्या मध्ये जोरदार वादावादी झाली. चोरी असण्याची शक्यता साहेब. नंबर प्लेट पण नाही गाडीला. बरेच जण शीट फाटलेले आहे. कुठलं तर चोर आणून इथे लावलेली गाडी आहे. हो साहेब, मुजरे साहेब, कारवाई करा. अरे करतो जर थांबची तू दंगा केला साहेब, कळणार आहे का लोकांना? हे दंगा नको साहेब, मी काय म्हणतो कारवाई करा. गाडी सोडून तो निघून गेलेला कायदा विचारला ते पळून गेला लगेच तिथं. कोणतेही अनाउन्समेंट केलेलं नाही इथं. नंतर वाहनधारकांचा रोष वाढताच पोलिसांनी गाड्या परत दिल्या. या ठिकाणी असलेल्या शोरूमच्या बेकायदेशीरपणे पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई आपण का करत नाही असे नागरिकांनी वाहतूक पोलिसांना विचारलं. तेव्हा त्यांनी उडवाउडीची उत्तरं दिली. सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्यापेक्षा शोरूमच्या पार्किंगचा बंदोबस्त का करत नाहीत असे नागरिकांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. मी गाडी बुक करण्यासाठी आत मिलेनियम मोटर्समध्ये गेलो होतो. 10-15 मिनटं आत होतो. माझी गाडी बाहेर पार्किंग केली होती. मी कस्टमर पार्किंगची इथे मी पार्किंग केली होती गाडी. तर 10-15 मिनिटानं पार्किंगची गाडी येऊन माझी गाडीला साखळी लावली. साखळी लावलेली? साखळी लावली. आणि तुम्हाला काय सांगितले त्यांनी? दंड भरा म्हणून सांगितलं. पार्किंग होतं का नव्हतं इथं? कस्टमर पार्किंगचा बोर्ड होता. तरी गाडी तुमची? माझ्या गाडीला साखळी लावली होती. तुमची मागणी काय आता? माझी मागणी म्हणजे काय, ही जबाबदारी काहीच्या नाही, मिलने होंडायची आहे ना जबाबदारी. आम्ही त्यांच्या इथं गाडी बुकिंग करायला गेलो होतो. जबाबदारी त्यांची आहे ना पार्किंगची व्यवस्था करायची. फोटोचा शोक बेतला बिबट्याच्या जीवावर. शेपूट पकडून फरफटत नेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. तरुणांच्या सेल्फी आणि फोटो काढण्याच्या नादात गोंदिया जिल्ह्यात 8 महिन्यांच्या नरबिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना गोंदियातल्या सडक अर्जुनी तालुक्यातील कोयलारी बीटमध्ये घडली. तरुणांच्या क्रूरकृत्याचा हा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये 5 ते 6 तरुण जंगल परिसरात जखमी बिबट्यासह फोटो काढत होते. फोटो काढण्यासाठी तरुणांनी बिबट्याची शेपूट पकडून त्याला फरफटत नेल्याचं दिसत आहे. या घटनेनंतर वन विभागाला याची सूचना देण्यात आली. वन कर्मचाऱ्यांनी बिबट्यासह उपचारही केले. मात्र परिस्थिती अधिकच खालावल्यानं नरबिबट्याचा मृत्यू झालाय. या घटनेचा व्हिडिओ वन विभागाच्या हाती लागताच वन्य प्राण्यांसोबत क्रूरकृत्य केल्याप्रकरणी 3 जणांना अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. कोण आहे ना बापा? फोटो काढू का? हा बंद करू. भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर पुस्तकांशी मैत्री करा. कथाकार प्रकाश सरुडकर यांचे वक्तव्य. आपलं भविष्य काय उज्ज्वल करायचं असेल तर आपण पुस्तकांशी मैत्री केली पाहिजे. आजच्या मोबाईलच्या युगात वावरत असताना मोबाईलवरच्या 4 ओळी वाचून आपलं ज्ञान वाढणार नाही, तर आपल्याला ज्ञान वाढवण्यासाठी पुस्तकेच वाचायला हवीत असं सरुडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. पलूस येथील विष्णू दिगंबर पलुसकर माध्यमिक विद्यालय पलूसला भारतीचे पुणेचे सदस्य, प्रसिद्ध व्याख्याते, अनेक ऐतिहासिक पुस्तकांचे लेखक, बोधकथाकार प्रशांत सरुडकर यांनी लेखक आपल्या भेटीला या उपक्रमाअंतर्गत नुकतीच भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वागत पंडित विष्णू दिगंबर शिक्षण संस्थेचे संचालक विश्वास रावळ यांनी केले. प्रास्ताविक बाळासाहेब चोपडे यांनी केले. कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षक TJ करांडे, NP जाधव विद्यार्थी उपस्थित होते. पत्रकारांनी शोध पत्रकारितेवर भर दिला पाहिजे असं वक्तव्य अजित आजरी यांनी केलं आहे.
बदलत्या काळानुसार पत्रकारितेच्या स्वरूपातही बदल होतात. सोशल मीडिया ही एकीकडे स्ट्रॉंग होते, त्यामुळे पत्रकारांनी प्रिंट मीडियाचे अस्तित्व टिकवून ठेवणं आवश्यक आहे. त्यासाठी पत्रकारांनी शोध पत्रकारितेवर भर दिला पाहिजे, असं मत ज्येष्ठ उद्योजक अजित आजरी यांनी व्यक्त केले. करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगाव इथल्या गोशिमा कार्यालयात करवीर पूर्व पत्रकार संघाच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना गोशिमाचे अध्यक्ष उद्योजक अजित आजरी म्हणाले, बदलत्या काळानुसार पत्रकारितेच्या स्वरूपातही बदल होत आहे. सोशल मीडिया ही एकीकडे स्ट्रॉंग होत चालले, त्यामुळे पत्रकारांनी प्रिंट मीडियाचे अस्तित्व टिकवून ठेवलं पाहिजे. त्यासाठी पत्रकारांनी शोध पत्रकारितेवर भर दिला पाहिजे. अध्यक्षस्थानी करवीर पूर्व पत्रकार संघाचे अध्यक्ष दौलत कांबळे होते. यावेळी उद्योजक अजित आजरी यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. नळ पाणी पुरवठा योजना रखडल्याच्या निषेधार्थ 14 जानेवारी रोजी शिवसेना कुरुंदवाड पालिकेवर गाजर मोर्चा काढणार आहे. कुरुंदवाड शहराच्या 13,68,00,000 खर्चाच्या सुधारित नळ पाणी पुरवठा योजनेचं रखडलेलं काम याच्या निषेधार्थ सोमवार दिनांक 14 जानेवारी रोजी गावबंदची हाक देत पालिकेवर गाजर मोर्चा काढण्यात येणार असल्याचं निवेदन नगराध्यक्ष जयराम पाटील यांना शिवसेनेच्या वतीनं देण्यात आलं. दरम्यान शिवसेनेने सोमवारच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख चौकात डिजिटल फलकबाजी व नागरिकांना गाजर मोर्चात सहभागी होण्यासाठी घरोघरी मोर्चाची पत्रके वाटली. कुरुंदवाड शहरासाठी नव्याने मंजूर झालेल्या नूतन 13 कोटी रुपयांच्या नळपाणी पुरवठा योजनेचे काम ठेकेदारांकडून 31 महिन्यात 9% झाले. पालिका प्रशासन ठेकेदारांकडून काम करून घेण्याच्या बाबतीत अपयशी ठरले. लोकप्रतिनिधींनीही गांधारीची भूमिका घेतल्यानं शहरवासियांची प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून घोर फसवणूक झाली असल्याचं निवेदनात म्हटलंय. नागरिकांच्या तोंडचे पाणी मिळवून देण्यासाठी शिवसेनेने सोमवार 14 तारखेपासून गावबंदची हाक दिली. पालिकेवर गाजर मोर्चा काढून यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेनेने निवेदनाद्वारे दिला आहे. इथं हे बघा, हे परिसर तिथनं जिथनं वतवाडीवर जिथं जाकवेल आहे मेन, तिथनं पाणी उपसा ह्या जल योजनेचा होणार, ते पाणी बरोबर इथं येणार. काय इथली परिस्थिती अशी आहे, आता जवळजवळ गेली 9 ते 10 महिने झाला हा डबरा पाडून ठेवलेला आहे. इथं जवळच डॉक्टर इल्लामा इक्बाल हायस्कूल आहे. इथं मुलं खेळत असतात, हायस्कूलची मुलं मुली खेळत असतात. समजा कदाचित एखादी तिने खेळत असताना एखादी चेंडू एखादी बॉल जर इथं आला आणि त्याच्यातलं त्यांचं एक हायस्कूलचा मुलगा किंवा मुलगी जर पडली ह्याच्यात, तर काय परिस्थिती होईल? मग ह्याच्यावर या प्रशासनाचं किंवा लोकप्रतिनिधीचं ह्याच्यावर काही लक्ष पाहिजे का नको? अनिता चव्हाण आणि इथं आम्ही रहिवासी आहे आणि त्यामुळं आम्हाला ही घरं पाडल्यामुळं आम्हाला ही पाणी साठपा होतो. पाणी साठपामुळं ढासा होतात आणि त्यामुळं डेंग्यूचा त्रास हे आजार व्हायला लागला आहे. आणि हे नगरपालिकेनं काही दक्षता घेतच नाही आहेत आणि त्यामुळं ते पाणी साठपा होतो. परत साठपा झाल्यानंतर 2-2, 3-3 महिने पाणी काढत नाही. काढल्यानंतर डासाचा प्रभाव जास्त वाढलेला असतो आणि त्यामुळं डेंग्यू पण होतं आणि इतरांना पण त्रास होतो आणि घुशी मरून पडलेलं त्यांनी लक्ष देत नाहीत. आणि आम्ही सांगायला गेलं की तेवढ्या 2 दिवसात काढतात पाणी आणि परत 2 दिवस काम केल्यानंतर करतात, महिना 2-2 महिने काम बंद पाडतात. आणि हे जवळजवळ वर्ष झालं काम चालू आहे आणि ह्याचा म्हणजे वर्षभरात म्हणजे काही काम केलेलं नाही आहे. तो फक्त नुसतं खड्डा काढून ठेवलेला आहे. आणि पंचगंगा नदीवरील शिरोळ बंधारा धोकादायक असून बंधाऱ्याची दुरावस्था झाली आहे. शिरोळ येथील पंचगंगा नदीवरील सध्या बंधाऱ्याची मोठी दुरावस्था झाली असून बंधाऱ्याची उभी भिंत पडलेली आहे, तर बंधाऱ्याच्या दुसऱ्या बाजूस भिंतीचा पाया खचलेला असून बंधाऱ्याच्या मध्यवर्ती भागाची स्थिती धोकादायक आहे. ठिकठिकाणी बंधाऱ्याच्या भिंतीचे असणारे अँगल उघडे पडलेत, तर दोन्ही बाजूचा भराव खचलेल्या स्थितीत आहे. संरक्षण कठडे नसल्यानं पावसाळ्यात पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या घटना देखील घडल्यात. हा बंधारा कोसळल्यास परिसरातील गावात शेतीसह पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याचं चित्र आहे. काही महिन्यापूर्वी या बंधाऱ्याची डागडुजी करण्यात आली होती. सध्या नवीन बंधारा बांधण्याची गरज आहे. याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करत आहे. लोकप्रतिनिधींनीही या बंधाऱ्याकडे पाहणी सुद्धा केली नाही. येथे नवीन बंधारा लवकर बांधावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली. अन्यथा आंदोलन करू असा इशारा देखील देण्यात आला आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी यवतमाळ एकवटलं आहे. यवतमाळ जिल्ह्यात 1973ला स्वर्गीय वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलं होतं. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकर नाईक हे त्यावेळी या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. त्यानंतर तब्बल 45 वर्षांनी पुन्हा एकदा यवतमाळ जिल्ह्यात 92वे अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे. ही जिल्ह्यातील जनतेसाठी व साहित्यप्रेमींसाठी अत्यंत गौरवास्पद बाब आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व स्तरावरील नागरिकांनी व मान्यवरांनी एकत्र यावं. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन आज विविध क्षेत्रातील उद्योजक
वैद्यकीय, वकील, नाट्यकलावंत आणि राजकीय या क्षेत्रातील मान्यवरांनी केले. या संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक नयनतारा सहगल उद्घाटक म्हणून येणार होते, मात्र त्यांचे निमंत्रण वेळेवर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक असून आम्ही या निर्णयाचे समर्थन करीत नसल्याचं मान्यवरांनी सांगितलं आहे. 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन यवतमाळ इथे होत आहे. 11 तारखेला त्याचं उद्घाटन आहे आणि उद्घाटनाच्या या पर्वावर जो काही वाद झाला उद्घाटिकेचे निमंत्रण रद्द करण्याच्या संदर्भात, त्या संदर्भामुळं यवतमाळ जिल्ह्यातील साहित्य रसिकासाठी, इथल्या साहित्य परंपरेसाठी हे मराठी साहित्य संमेलन म्हणजे एक फार मोठं पर्व होतं. अशा स्थितीत वाद निर्माण झाल्यामुळं आयोजक खचून जाऊ नये म्हणून यवतमाळकर या नात्याने, यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक या नात्याने आम्ही सर्व लोकांनी असं ठरवलं की ज्या कोणी साहित्यिकांनी याचं निमंत्रण नाकारण्याचा आव्हान केलेलं आहे त्या सर्वांना पत्रकारांच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून आम्ही आव्हान करतो की त्यांनी इथे यावं आणि आपली परखड मतं या अखिल भारतीय साहित्य संमेलनात मांडावी. पण या संमेलनाला हजर राहावं अशा पद्धतीची उपस्थित राहून त्यांनी हे संमेलन यशस्वी करावं अशा पद्धतीची विनंती आम्ही आपल्या माध्यमातून त्यांना केलेली आहे. जत तालुक्यात दुष्काळाच्या उपाययोजना सुरू करा असं वक्तव्य सचिन मदने यांनी केलं आहे. जत तालुक्यात पडलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जत तालुका अध्यक्ष सचिन मदने यांनी शासनाला एका निवेदनाद्वारे गंभीर इशारा दिला आहे. महाराष्ट्र शासनाने दुष्काळ जाहीर करून तब्बल 2 महिने होऊन गेले तरी जत तालुक्यातील जनतेला कोणतीही शासनाने उपाययोजना दिली नाही. जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झालाय. हे शासन गरिबांचं शासन नाही असा टोला देखील मदने यांनी सरकारला लगावलाय. या शासनाला आम्ही युवक 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. जत तालुक्यात दुष्काळाच्या उपाययोजना सुरू केल्या नाही तर येत्या 14 तारखेला जत तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे युवा नेते सचिन मदने यांनी दिला आहे. शासनाने जत तालुका दुष्काळ जाहीर करून तब्बल 2 महिने होऊन गेले तरी ह्या घोट्या शासनाने माझ्या जत तालुक्यातील जनतेला, माझ्या शेतकरी बांधवांना कोणतीही उपाययोजना दिलेली नाही. माझ्या जत तालुक्यातील जनता या दुष्काळानं होरपळून चाललेली आहे. म्हणून ह्या भुरट्या सरकारचा आम्ही प्रथमतः राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त जातीच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि येत्या 15 तारखेला तहसीलदारांची आढावा बैठक आहे असं आज समजता मी आज तहसीलदारांच्याकडे जाऊन तहसीलदारांना निवेदन दिलं की येत्या 13 तारखेपर्यंत पाण्याचे टँकर सुरू करा, जनावरांना चारा छावण्या सुरू करा. नाही सुरू केल्या तर आम्ही येत्या 14 तारखेला तहसीलदार कार्यालयाच्या समोर तीव्र उपोषण धरू असा इशारा दिलेला आहे. आणि हा आम्ही जत तालुक्यात आमचे नेते आदरणीय प्रकाशअण्णा शेंडगे साहेब, आमचे मार्गदर्शक सुरेशराव शिंदे सरकार, उत्तमजी शेठ चव्हाण, टिमोबाई येडगे यांना सोबत घेऊन यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही युवक या शेतकरी बांधवांच्यासाठी आम्ही एक नव्याने लढा उभा करणार आहे आणि येत्या 14 तारखेला आम्ही तीव्र उपोषण धरण्याचा आमचा मानस आहे. शिराळा तालुक्यातील जत संधारण विभागातर्फे सुरू असलेली बंधाऱ्याची कामं निकृष्ट दर्जाची असून स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष अनिल घोडे पाटील यांनी चौकशीची मागणी केली आहे. शिराळा तालुक्यातील जलसंधारण विभागातर्फे सुरू असलेली बंधाऱ्याची कामं निकृष्ट दर्जाची झालेली असून कामाची चौकशी करण्याची मागणी स्वाभिमानी संघटनेचे तालुका अध्यक्ष अनिल घोडे पाटील यांनी निवेदनाद्वारे केली. निवेदनात म्हटलंय की जलसंधारण विभागाकडून तालुक्यामध्ये सध्या 8 ते 9 ठिकाणी ओढ्यावरील बंधारे बांधण्याची कामं सुरू आहेत. काही ठिकाणी काम पूर्ण करण्यात आलंय. या कामात सिमेंट कमी प्रमाणात वापरण्यात आलंय तर वाळूऐवजी ग्रेड वापरण्यात आले. बांधकामात 2 सळ्यांमधील अंतर 4 ते 5 फूट एवढं जास्त प्रमाणात ठेवण्यात आलंय. त्यामुळे हे बंधारे फार काळ टिकतील असं वाटत नाही. अधिकारी वर्गाला हाताशी धरून प्रत्येक कामात 13% व्यवहार झालाय. यामुळे काम पूर्ण झाले तर एकही अधिकारी काम तपासासाठी हजर राहिले नाहीत. ठेकेदार व अधिकारी यांचे संगनमतातून निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले. या येणाऱ्या पावसाच्या पाण्यात हा बंधारा धुवून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हत्तेगाव रस्त्यावरील मेणी ओढ्यावरील बंधारा म्हणजे निकृष्टपणाचा कळसच ठरलाय. तालुक्यातील सर्व कामे थांबवून याची चौकशी करावी अशी मागणी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तर ह्या 20-22 लाख रुपयाचं हे काम आहे का बघा, तर हे काम ह्याला वाळू 0% वाळू वापरलेली आहे. वाळूचं म्हणजे नामशेषच आहे ह्याच्यात.
ह्याला ग्रेड वापरलेला आहे आणि सिमेंट प्रत्येक त्या रोलरला अर्धा टिक्क सिमेंट वापरलेलं आहे. 1 टिक्क सिमेंट वापरायचं असतं ते अर्धा टिक्क वापरलं आहे. सळी ह्याला स्टील 1 फुटावं असतंय तर तिने ते 2 फुटावर घेतलेलं आहे आणि तिथं तरी बघितलं तर 3.5 फुटावरती घेतलेलं आहे टोटल म्हणजे सळीचं स्टीलचं. आणि दुसरी गोष्ट काय की 22 लाख रुपयाचे इन्स्ट्रुमेंट आहे आणि ह्याच्यात वरचे यांचे जलसंधारणचे अधिकारी गुरव आणि पाटोळे हे 2 अधिकारी यांना कॉन्ट्रॅक्टरना सामील असल्यामुळं कॉन्ट्रॅक्टर म्हणजे इकडे त्यांनी फिरकतच नाहीत. काम झाल्यानंतरच अधिकाऱ्यांची कामं काय काम चालू असताना थांबून कामं करून घेणे. तर हे अधिकारी काम झाल्यानंतर बिल काढण्यासाठीच फक्त काम बघायला येतं. ती इकडे येतच नाही, ती फिरकत सुद्धा नाही. तर शिराळा तालुक्यात असे कमीत कमी 10 ते 12 कामं चालू आहेत. शिराळ्यात बिरोबा मंदिराजवळ तिथं एक काम चालू होतं ते सुद्धा असंच निकृष्ट दर्जाचे तिथले शिराळ्याचे कार्यकर्ते तिथं उपोषणाला बसलेले त्याची काही दखल घेतलेली नाही. पण आम्ही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे आम्ही बसणार नाही. ह्या कामाची टोटल पोलखोल केल्याशिवाय आम्ही बसणार नाही. हे टोटल काम असं निकृष्ट दर्जाचं आहे बघा. हे असं दात मारले तरी हे असं पडतं. हे बघा हे असले कामं असणे हे असले कामं केलेली आहेत. हे जलसंधारणची कामं ही कामं बघा. शालेय जीवनापासून जिद्द आणि चिकाटीची तयारी ठेवा, भविष्यातील यश तुमचेच आहे असं वक्तव्य विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केले आहे. शालेय जीवनापासून जिद्द आणि चिकाटीची तयारी ठेवा, भविष्यातील यश तुमचेच आहे असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केले. ते न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज व कन्या विद्यालय शिराळा येथे महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वतीने आयोजित पत्रकार दिन, नवरत्न दर्पण, आदर्श पत्रकार भूषण पुरस्कार सोहळा व विविध स्पर्धा पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर विश्वास मेंदळे होते, तर व्यासपीठावर शिराळा नगराध्यक्षा सौ सुनंदा सोनटक्के, जिल्हा परिषद सदस्य जगन्नाथ माळी, विकास नांगरे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. लायब्ररी होती, त्यामध्ये पुस्तकं शोधणारा विश्वास आठवतोय. त्यावेळेला प्रचंड भीती, प्रचंड न्यूनगंड घेऊन आलेला विश्वास खेड्यातनं थोड्याशा मोठ्या गावात, शिराळामध्ये त्यावेळेला मोठं गावच होतं, आता थोडंसं शहराच्या आणि गावाच्या मध्ये अडकलेलं आहे. आताच या कुंदेंदू तुषार हार धावत धवला, या श्वेतवस्त्रा होता, या वीणावर दंड मंडित करा. हे त्यावेळेचे प्रार्थनेचे सूर पुन्हा एकदा माझ्या कानामध्ये गुंजायला लागले. रात्र सुरू दे, अंधार सुरू दे, नव्या स्वप्नांचा, नव्या किरणांचा नंदादीप जळू दे. तो नंदादीप समोर ठेवून अनेक मुलं तिथून इथपर्यंतचा प्रवास, ती ठिणगी तुमच्या मनामध्ये आता पडत असेल की मला माझा इथपर्यंतचा प्रवास आठवला आणि प्रत्येकाच्या मनामध्ये तुमच्या ती महत्वाकांक्षा, ती जिद्द, ती इच्छाशक्ती जागृत करण्यासाठी हा कार्यक्रम आहे. कारण आदर्श 23 जणांचा सत्कार केला जाणार आहे. त्यातल्या प्रत्येकामध्ये आपण स्वतः उद्या जाऊ शकतो का, हा तुमच्या मनामध्ये असणारा एक गूढ विचार असेल. आणि तो विचार, ती ठिणगी नुसती अशी जुजबी असायला नव्हती, ज्वालामुखीसारखी तयार करण्यासाठी असणारी इच्छा याच वयामध्ये तयार होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं आपण पूजन केलेलं आहे. हा सगळा भाग छत्रपती शिवरायांचा या पेठेमध्ये, या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवराय येऊन गेले. 65 किलोची तलवार वागवतो, त्याचं नाव येसाजी. 2000 शत्रूशी एकटा झुंजतो, त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो, त्याचं नाव तानाजी. 18 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो, त्याचं नाव नेताजी. शत्रूच्या छावणीत एकटा घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो, त्याचं नाव धनाजी. ठाण्या वाघाला एकटा सामोरे जातो, त्याला उभा फाडतो, त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र करतो, स्वराज्याचं नंदनवन घडवतो, त्याचं नाव शिवाजी. तो छत्रपती शिवराय. राखीव निधीसह विविध मागण्यांसाठी दिव्यांगांनी सांगली महापालिकेसमोर बोंबाबोंब आंदोलन केलं आहे. दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आज प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सांगली महापालिकेच्या कार्यालयासमोर शहरातील दिव्यांगांनी बोंब मारत पालिकेच्या कारभाराचा निषेध नोंदवलाय. यावेळी संतप्त दिव्यांगांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मारला होता. पालिकेकडे दिव्यांगातील 3 व 5% निधी राखीव आहे, तो खर्च करावा. शहरातील दिव्यांगांना उदरनिर्वाह भत्ता मिळावा, तसेच 5% आरक्षणानुसार नोकरी भरती करून घ्यावी, यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलंय. सांगा आम्हाला.
प्रहार अपंग संघटना सांगलीच्या वतीनं महानगरपालिकेच्या विविध मागण्यांसाठी या ठिकाणी आम्ही बोंबाबोंब आंदोलन या ठिकाणी घेतलं होतं। या ठिकाणी बोंबाबोंब आंदोलन घेत असताना आयुक्त साहेब हजर नव्हते आणि या ठिकाणी आम्ही गेट बंद केलं आणि आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही काय महानगरपालिकेचं कामकाज काय चालू देणार नाही असं या ठिकाणी आम्ही ठाम मांडून बसलो होतो। कारण आम्हाला मान्य आमदार बच्चूभाऊकडूनचा आदेश असल्यामुळं आम्हाला ती ताकद मिळाल्यामुळं आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करीत होतो। आणि पत्रकार मानसिंगराव अप्पासाहेब यांच्या मारहाणी निषेधार्थ पलूस पत्रकार संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं आहे। मिरजेमधील प्रसिद्ध इतिहासकार व पत्रकार मानसिंगराव अप्पासाहेब कुमटेकर यांना बेदम मारहाण करून 5,000 रुपयांचे लुटण्याचा प्रकार घडला। याच्या निषेधार्थ पलूस तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने आज पलूस तहसीलदार राजेंद्र पोळ यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी पलूस मराठी पत्रकार संघटना हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष तुकाराम धायगुडे, पलूस पत्रकार संघटनेचे अध्यक्ष यशवंत कदम, कार्याध्यक्ष सचिन लाडगे, उपाध्यक्ष कुमार गायकवाड, सरचिटणीस अख्तर पीरजादे, हारून मखदूम, वैभव माळी, शशिकांत रेपाळ, इक्बाल मुल्ला, रुद्रनाथ सावंत आदी पत्रकार उपस्थित होते। तर त्या हल्लेखोराला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही पलूस पत्रकार संघटनेच्या वतीनं आत्ताच आपले पलूसचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। आज राज्यामध्ये बघितलं तर अनेक ठिकाणी पत्रकारांचे हल्ले होतात, परंतु ह्याच्यावरती शासन स्तरावर असा कुठला कायदा न झाल्यामुळं आज पत्रकार भयभीत झालेला आहे। तर त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये शासनाने गंभीर दखल घेत यामध्ये ताबडतोब कायदा आणावा व आम्हाला सर्व पत्रकारांना यापासून संरक्षण मिळावं यासाठी आज आम्ही मराठी पत्रकार संघटना पलूस यांच्या वतीनं आज पलूसचे तहसीलदार यांना आता निवेदन आम्ही दिलेलं आहे। भाजप सत्तेत आल्यानंतर विदर्भ राज्य निर्मितीचे स्वप्न दाखवलं होतं, ते स्वप्न विसरल्यानं विदर्भ राज्य आंदोलन समितीने समुद्रपुरात यल्गार पुकारलाय। भाजप सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीचे स्वप्न दाखवले खरे, मात्र सत्तेत येताच विसरले। आता विदर्भातील जनता निश्चितच भाजपला जागा दाखवणार असा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीचे विदर्भ निर्माण यात्रे दरम्यान गुरुवारी दिनांक 10 रोजी समुद्रपूर येथे झेंडा चौकात आयोजित सभेत बोलत होते। यावेळी तुम्ही बोलले तसे वागा, अन्यथा विदर्भात भारतीय जनता पार्टीला येत्या निवडणुकीत जागा दाखवेल असा यल्गार विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजक राम येवले यांनी पुकारला। विदर्भ राज्य आंदोलन राज्य समितीच्या वतीने वेगवेगळ्या विदर्भ निर्मितीसाठी जनजागृती यात्रा 2 जानेवारी ते 12 जानेवारीपर्यंत विदर्भातील 11 जिल्ह्यातील 100 गावात जनसभा घेण्यात येत आहे। गुरुवारी 10 जानेवारी रोजी समुद्रपूर शहरातील झेंडा चौकात जाहीर सभा घेण्यात आली। जुन्नर आणि येथे श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी शतकोत्तर महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात सुरू झालाय। जुन्नर तालुक्यातील आणि येथे श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी शतकोत्तर महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुरू आहे। आज दिवसभर लाखो भाविकांनी आमटी भाकरीचा महाप्रसाद घेतला। या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे येथे केला जाणारा महाप्रसाद। हा महाप्रसाद आमटी भाकरीच्या स्वरूपात असतो। या यात्रेत येणाऱ्या भाविकांना 2 दिवस आमटी भाकरीच्या महाप्रसादाचं आयोजन केलं आहे। राज्यातून येणाऱ्या हजारो भाविकांची महाप्रसाद घ्यायला झुंबड उडते। या यात्रेला राज्यातील विविध जिल्ह्यातून आमटी भाकरीचा महाप्रसाद घेण्यासाठी भाविक येतात। आमटीच्या मसाल्याची दानशूर व्यक्ती मोठ्या प्रमाणात दान करतात। भाविकांसाठी येणाऱ्या भाकरी पंचक्रोशीतील घराघरातून येत असतात। पारंपरिक वाद्याच्या तालावर भाकरी गावातील मंदिरात मिरवत आणल्या जातात। भाकरी महाप्रसादाचा फुरके मारत आस्वाद घेतला जातो। यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। आण्याची आमटी या नावानं ही पारंपरिक चवीची आमटी प्रसिद्ध आहे। आणि हे समाधी स्थान आहे। साधारण 150 वर्षापूर्वी रंगदास स्वामी त्यांचे आई आणि बंधू यांच्या समवेत या गावामध्ये आले। त्यांनी या गावामध्ये 12 तप म्हणजे साधारण 36 वर्ष तपश्चर्या केली। त्याच्यानंतर ते समाधिस्थ झाले, परंतु समाधिस्थ झाल्याची तारीख किंवा वर्ष निश्चित स्वरूपात माहीत नाही, परंतु जे जुने जाणते लोक आहेत त्या लोकांनी आतापर्यंत जी माहिती दिलेली आहे त्याच्या माहितीप्रमाणे साधारण 125 वर्षापूर्वी ते समाधिस्थ झालेले आहेत।
त्यांनी जी साधना केलेली आहे त्याला अग्नी साधना म्हणतात, असं महाराज लोकांनी आम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे. काल एक महाराज येऊन गेले की जे रामकृष्ण महाराज लहवेदकर त्यांचा या संदर्भामध्ये काही अभ्यास करण्याचा मनोदय आहे आणि त्यांनी तो मनोदय काल व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितलं की रंगदास स्वामींच्या संदर्भामध्ये जी काही माहिती मला उपलब्ध होईल त्या आधारे मी काही माहितीचं संकलन करून लवकरात लवकर तुम्हाला एक छोटंसं पुस्तक प्रकाशित करून लोकांना स्वामींचं महत्त्व माहिती मिळेल. आणि परभणीमध्ये पॉलिश करण्याच्या बहाण्यानं 10 तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. मंगळवारी दुपारच्या सुमारास वाड्यातील राम मंदिराजवळ वैभव गंधे यांच्या घरात विना गंधे आणि त्यांची सासू दोघीच असताना 2 चोरटे प्रथम तांब्याची भाडी पॉलिश करून देतो असे सांगून घरात घुसले व भांडी स्वच्छ करून दाखवत सोने सुद्धा पॉलिश करून देतो असे सांगत वैभव गंधे यांच्या आईला विश्वासात घेत त्यांच्या हातातील 5 तोळ्याच्या बांगड्या व 5 तोळ्याचे गंठण एकूण किंमत 3 लाख रुपये काढून घेतले व गॅसवर पाणी तापत ठेवून दोघींनी आपली कामे करा, थोड्या वेळातच दागिने पॉलिश होतील असं सांगितलं. दोघी तेथून जाताच अवघ्या काही मिनिटातच हे दोघे तेथून पसार झाले. दरम्यान शेजारील घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते कैद झाल्याचा वाडा पोलीस ठाण्यात दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गासंदर्भात माळशिरस, तिरवंडी व कचरेवाडी येथील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं आहे. माळशिरस, तिरवंडी व कचरेवाडी दोन्ही गावादरम्यान चालू असलेल्या सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू आहे. त्यामुळे पूर्वीचा रस्ता पूर्णपणे उखरलेला आहे व त्यावर खडी टाकण्यात आली आहे. त्यामुळे उत्खनन केलेल्या रस्त्यावरून धुळीमुळे ये-जा करण्यास अडचण निर्माण होते. या रस्त्यावर टाकलेली खडी वाहन गेली की उडून लागते, त्यामुळे दुखापती होण्याची शक्यता तसेच शाळकरी मुलांनाही यामुळे नाहक त्रास होत आहे. त्यामुळे त्यासाठी उत्खनन केलेल्या कामाची रॉयल्टी मिळावी व आम्हाला रस्ता दुरुस्ती नको आहे आणि लवकरात लवकर कॉन्क्रीटचा रोड करून द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा येथील नागरिकांनी केला आहे. या ठिकाणी तिरवंडी आणि कचरेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं तामानी वस्ती या ठिकाणी आम्ही रस्ता दुरुस्त करून मिळावा यासाठी आंदोलन करत आहोत. हे आंदोलन करत असताना लातूर ते सातारा हायवेचं काम मेगा कंपनीनं घेतलं आहे. ती कंपनी जे काय रॉ मटेरियल त्या रस्त्यासाठी लागते ते रॉ मटेरियल कचरेवाडी ग्रामपंचायत आणि तिरवंडी ग्रामपंचायतच्या हद्दीतून उत्खनन करून घेऊन जात आहेत. उत्खनन करून घेऊन जात असताना तिरवंडी आणि कचरेवाडी या दोन्ही ग्रामपंचायतीचा रस्ता एकदम भयंकर खराब झालेला आहे. तसंच घरांना तडं गेलेले आहेत. शेजारी रस्त्याच्या कडेला जे काही वस्त्या आहेत त्या वस्त्यांना तडं गेलेले आहेत. रस्त्यावरील खडी उडून जनावरांना आणि माणसांना लागते. त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थी मुलं असतील त्यांनाही जाताना रस्त्यावरून त्रास होतोय. गावातील जनतेला खूप भयंकर त्रास होत आहे. आज या ठिकाणी आम्ही रस्त्यावर आंदोलन करण्याचं कारण एकच की आमचा पूर्ण रस्ता हा नवीन करून द्यावा. आम्हाला रस्त्याची दुरुस्ती नको आहे, आम्हाला कॉन्क्रीट करून मिळावं. पलूस तालुक्यातील भिलवडीच्या चित्रे महाविद्यालयामध्ये 2 कार्यशाळा संपन्न झाल्यात. भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालयाअंतर्गत मराठी व अर्थशास्त्र या दोन्ही कार्यशाळांचं आयोजन केलं होतं. या कार्यशाळांचं उद्घाटन प्रसिद्ध नाटककार डॉक्टर अरुण मिरजकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर NS गायकवाड मॅडम, मराठी विभागाचे प्राध्यापक कदम, अग्रणी विद्यालयाचे तालुका समन्वयक प्राध्यापक भाट सर तसेच महाविद्यालय समन्वयक भंडारे सर उपस्थित होते. यावेळी डॉक्टर अरुण मिरजकरांनी चित्रपटाचे संवाद लेखन कसे करावे, पटकथेची मांडणी कशी करावी हे विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत सांगितलं. यावेळी अर्थशास्त्र व मराठी या 2 कार्यशाळांचे आयोजन करण्यात आलं होतं. तर मला असं वाटतं की निश्चित या 2 तासामध्ये तुम्ही वर्षभराचं पुढच्या जीवनाचं काही मौलिक काम तुम्ही घेऊन जाल अशी एक अपेक्षा या ठिकाणी मी आत्ताच व्यक्त करतो. काही फार औपचारिकपणा वगैरे नसावा. म्हणजे आपण उद्घाटन झालं, फीक कापली, काठी घेतली, तिकट केलं आणि मग टाळ्या वाजवल्या. प्रत्येक वाक्याला टाळ्या वाजवल्या, पण टाळ्यांच्या पेक्षा मला असं काय वाटत लागलंय की याचबरोबर इथं वेळ होते का छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज.
जत भूषण व अनेक महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराने सन्मानित असलेले वैद्यकीय व राजकीय क्षेत्रातील हिरा म्हणून चमकणारे एक बहुआयामी व्यक्तिमत्व, वैद्यकीय व्यवसायातील मानदंड, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानणारे लाखो रुग्णांचे दैवत, भाजपचे निष्ठावंत कार्यकारिणी सदस्य, आमचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर रवींद्र आरळी साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक तमनगोंडा रवी पाटील, आरोग्य व शिक्षण सभापती, सांगली जिल्हा परिषद. तालुक्यातील दुष्काळी भागामध्ये ग्रामीण भागातून सांगली असतील, विजयपूर असतील, बेळगाव असतील अशा मोठमोठ्या हॉस्पिटलपेक्षाही इज्जतमध्ये 300 बेडचे एक मल्टी स्पेशालिटी उभा केलेलं आहे. एवढं मोठं व्याप असताना देखील राजकारण, समाजकारण अशा गोष्टींमध्ये छंद असलेले एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक डॉक्टर रवींद्र आरळी साहेबांना जत तालुक्यातील भारतीय जनता पक्षाकडून आणि सांगली जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती म्हणून त्यांचे भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीस मी यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. जत दुष्काळी तालुक्यातील गोरगरिबांचे कैवारी, शेकडो बेरोजगारांचा आधारवड, लाखो रुग्णांचे दैवत, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानणारे एक समाजसेवक, माननीय डॉक्टर रवींद्र आरळी यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक हरिभक्त परायण तुकाराम महाराज, श्री संत बागडे बाबा, चिकलकी भुयार मठाचे मठाधिपती. आणि डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून आम्ही जो संकल्प केलेला आहे 158 दिवसाचा संघर्ष दुष्काळ, या संघर्षामध्ये डॉक्टर साहेबांनीही या वाढदिवसानिमित्त खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. या कार्यक्रमासाठी मी पांडुरंगाची पुन्हा एकदा प्रार्थना करतो की त्यांना खूप शुभेच्छा देतो, त्यांना उदंड आयुष्य लाभू देतो. त्यांच्या माध्यमातून या दुष्काळ संघर्षामध्ये चारा छावणीसाठी 5 ट्रक कडवा देण्याचं त्यांनी या नियोजन केलेलं आहे. खूप कौतुक आहे. याचा एक आदर्श आम्ही करणाऱ्या कार्याची पावती आता या माध्यमातून दिसून येते. एक सामाजिक बांधिलकी आपण जपणं गरजेचं आहे आणि ते जपण्याचं काम व राजकीय क्षेत्रातलं असेल किंवा सामाजिक क्षेत्रात असेल, प्रत्येक माणूस प्रत्येकाच्या पद्धतीने करत असतं. कोणाला उलटून सांगण्यापेक्षा एक करणाऱ्या कार्यामध्ये जी सकारात्मक दृष्टीतून जी वाटचाल आज डॉक्टर साहेबांनी आम्हाला जी दाखवली, आम्हाला सांगितलं की कार्यक्रम चांगला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर साहेबांनी जे आम्हाला एक चांगल्या पद्धतीने प्रोत्साहित केलं त्याबद्दल मी तपोन ठेवतो चिखली भुयार मठातर्फे त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानणारे माननीय डॉक्टर रवींद्र आरळी यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर आशुतोष पाटील, नेत्र विभाग, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, जत. आमच्या टीमकडून आणि माझ्याकडून आळी सरांना त्यांच्या वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि हे हॉस्पिटल अशाच पद्धतीने पुढे जात राहावं अशी आमची मनापासून इच्छा आहे आणि आमचं त्यांना सदैव सपोर्ट राहील आणि त्यासाठी आम्ही अविरत कार्यरत राहू. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानणारे आमचे गुरुवर्य माननीय डॉक्टर रवींद्र आरळी यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर सौ समन क्युरेसी, मध्य प्रदेश, पीजी स्टूडेंट मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, जत. मध्य प्रदेश से यहाँ पे मैं डॉक्टर आरळी सर के इंस्टीट्यूट में वर्क करने आई हूँ क्योंकि यहाँ की बहुत सारा पॉपुलैरिटी मैंने सुनी है. यहाँ पे सर की टीचिंग, सर का हार्ड वर्किंग से हम सब बहुत ज़्यादा इंस्पायर हैं. सर जिस तरीके से हमें पढ़ाते हैं वो बहुत ज़्यादा अमेजिंग है. लाइक सर हर एक फैसिलिटीज़ हमें प्रोवाइड करते हैं, साथ में हमें एजुकेशनल नॉलेज ज़्यादा से ज़्यादा देते हैं. मैं अपने सारे कलीग्स की तरफ से सर को उनके बर्थडे के लिए विश करती हूँ. हैप्पी बर्थडे सर, हैप्पी बर्थडे फ्रॉम ऑल माय कलीग्स सर. थैंक यू सो मच फॉर गिविंग अस नॉलेज एंड इंस्पायरिंग अस अबाउट आवर फ्यूचर एंड गिविंग अस गुड वैल्यू ऑफ लाइफ. थैंक यू. वैद्यकीय व राजकीय क्षेत्रातील हिरा म्हणून चमकणारे एक बहुआयामी व्यक्तिमत्व,
वैद्यकीय व्यवसायातील मानदंड, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानणारे लाखो रुग्णांचे दैवत, भाजपचे निष्ठावंत कार्यकारिणी सदस्य, आमचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर रवींद्र आरडी साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय सोमनी गोरामणी, ಚೇರ್ಮನ್ ವಿಕಾಸ್ ಸೊಸೈಟಿ ಬೆಳೋಡ್ಗಿ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯದವರೆಗೂ ಹೋಗಿದೆ. ಅದರಂತೆ ಅವರು ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಅವರ ಹೆಸರು ನಮ್ಮ ಜತ್ ತಾಲೂಕಿನ ಪೂರ್ವ ಭಾಗದ 42 ಊರುಗಳಿಗೆ ನೀರಿನ ಸಲುವಾಗಿ ಮತ್ತು ಎಷ್ಟೋ ಯುವಕರು ಶಾಲೆಯನ್ನು ಕಲಿತು ನಿರುದ್ಯೋಗಿಗಳಾದ ಅವರಿಗೂ ಉದ್ಯೋಗವನ್ನು ಒದಗಿಸಿಕೊಟ್ಟು ಮತ್ತು ಶೇತಕರಿಗಳ ಒಂದೇನ ಸಮಸ್ಯೆ ಇದಾವ ಅವುಗಳನ್ನು ಬಗೆಹರಿಸುವ ಸಲುವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಆ ಭಗವಂತನು ಭೋಗ್ಯ ಭಾಗ್ಯ ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅವರಿಗೆ ದೀರ್ಘಾಯುಷ್ಯ ಕೊಡಲೆಂದು ಆ ಭಗವಂತನಲ್ಲಿ ನಾನು ಬೇಡಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक यशवंत शिक्षण संस्था सांगली कुपवाड संचलित देशभक्त आर.पी. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुपवाड, श्रीमती सोनाबाई अण्णासो पाटील कन्या शाळा कुपवाड, मिरज महाविद्यालय मिरज, श्रीमान नाता सगरे विद्यालय हिंगणगाव, स्वतंत्र सैनिक नेस चौगुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोसे, ताणंग हायस्कूल ताणंग, टाकळी बोलवाड हायस्कूल टाकळी बोलवाड, कन्या विद्या मंदिर आरब, नवजीवन प्राथमिक विद्यालय कुपवाड. कुरुंदवाड नगरपालिकेच्या पेयजल योजनेचा बोजबारा नेमके गुपित काय आहे? भव्य गाजर मोर्चा सोमवार दिनांक 14 जानेवारी 2019 रोजी सकाळी 10 वाजता. मोर्चा स्थळ महाराणा प्रताप चौक, माळभाग कुरुंदवाड ते कुरुंदवाड नगर परिषद कुरुंदवाड. क्या इनके जैसे आपके पास भी खेलने के लिए पैसे हैं? नहीं ना, इसलिए एयरटेल थैंक्स, क्योंकि आप हमारे लिए बहुत खास हो. तभी तो 1 साल का Amazon प्राइम सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. एयरटेल थैंक्स, यू आर वेलकम. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आरडी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वासेल अँड सर्व्हिसेस, आरो वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज आरो वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब नेटफ्लिक्स 3 महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आरडी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब ZEE5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो?
मध्ये सीएम चषक सौभाग्य खो खो स्पर्धेचं उद्घाटन व बक्षीस समारंभ संपन्न झालाय. महाराष्ट्रात भाजपतर्फे सीएम चषक स्पर्धा सुरू आहे. त्या अनुषंगानं सांगली विधानसभा क्षेत्रामध्ये माननीय आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेवक गजानन मगदूम यांच्या आयोजनाखाली सीएम चषक सौभाग्य खो खो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यामध्ये पुरुष गटात व महिला गटात 16 संघांनी सहभाग घेतला. यामध्ये पुरुष गटात लोटस स्पोर्ट्स सांगली विजयी, शिवप्रेमी क्रीडा मंडळ कुपवाड उपविजयी व राणा प्रताप कुपवाड संघ तृतीय क्रमांक मिळवला व महिला गटात सोनाबाई पाटील कन्या शाळा कुपवाड प्रथम, लोटस स्पोर्ट्स सांगली द्वितीय व रासकन्या शाळा सांगली तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धकांचे नगरसेवक गजानन मगदूम यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले. या सर्व संघांना आमदार सुधीरदादा गाडगे यांच्याकडून रोख रक्कम व आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. खो खो प्रेमीची माफी मागतो. काही अपरिहार्य कारणामुळे याला उशीर झाला. सर्व गजानन मगदूम यांनी खूप चांगल्या पद्धतीने हे आज आयोजन केलेलं आहे. यासाठी उपस्थित असलेले आपल्या प्रथम नागरिक महापौर सगळे खोत, माजी उपमहापौर, नगरसेवक, आमचे मार्गदर्शक शेखरजी इनामदार, नगरसेवक गोविंद्र मॅडम, संजू भाऊ, सर्व मान्यवर आणि विपिन पाटील जे आपले संयोजक आहेत टीम जिथे स्पर्धेचे आणि सर्व कार्यकर्ते, खेळाडू आणि बंधुभगिनी, मुलांच्या मध्ये खेळाचं आणि स्पर्धेचं महत्त्व वाढावं यासाठी आपले आदरणीय मुख्यमंत्र्यांनी या स्पर्धा सगळ्या महाराष्ट्राभरात चालू आहे. प्रत्येक मतदारसंघात चालू आहे. 288 सुहास बाबरांनी आधी आपलं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं आणि मगच दुसऱ्यांवर टीका करावी असा टोला माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी लगावला आहे. आपण आधी आपलं कर्तृत्व सिद्ध करावं मगच दुसऱ्यांवर टीका करावी. वडिलांनी केलेल्या कामाचं श्रेय घेऊ नये. आमच्यावर तथ्यहीन टीका करू नये. तुम्ही जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदासारख्या महत्त्वाच्या पदावर काम करत आहात. या पदाच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने काय करू शकलो का किंवा काय करू शकतो, वेगळे काम करण्याची नैतिक जबाबदारी तुमच्यावर असताना उगाचच आमच्यावर टीका कशासाठी करताय, लहान तोंडी मोठा घास कशासाठी घेताय, असा उपरोधिक टोला विटा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांना नाव न घेता लगावला. विटा नगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. असं काहीही नेटवर्क नसताना मोदी साहेबांनी धाडस केलं. 3 वेळा पडल्यामुळे बांगड्या फुटत नाहीत. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं, तुमचा आम्ही आत्तापर्यंत सलग 2दा बरोबर गेला. त्याची कुठेतरी जाणीव तुम्हाला असली पाहिजे. उगाच आता मिळालेल्या सत्तेचं उगाच एवढं मस्तवानपणे आणि एवढं त्याचं काहीतरी म्हणजे काय नाही, हा जमिनीवरती पाय नाहीत असं वागणं बरोबर नाही. लोक जाणत असतात, लोक आपल्याकडे बघत असतात, आपण वागायचं कसं हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि तुम्ही तरी म्हणजे उपाध्यक्षांना तर जाहीर मी सांगतो की थोडंसं शिस्तीत जाऊया. वेळ आहे, 10 महिने तुमच्याकडे पण आहे. 10 महिन्यात तुम्ही तुमच्या पद्धतीने चला, आम्ही आमच्या पद्धतीने चालतो. आणि मग बघूया ना, निवडणुकीला कळेल ना कोण किती पाण्यामध्ये आहे आणि कोण कशा पद्धतीनं काम करत आहे. सांगोल्यात पण त्यांनी सांगितलं दर्शन आहे. तर सांगोल्यात कसे आहे दर्शन? सांगोल्या गावात आत्तापर्यंत सुशांत देवकर तुमचे फॉलोअर्स होते नाही का? त्या सांगोल्या गावचं मागच्या 3 निवडणुकीचा जर इतिहास काढला तर 700 मतं एकाच गावात तुम्हाला मिळत होते. आम्हाला होते 10, 15, 20, 50, 60 मतं मिळत. आता तिथं जर हे झालं, सुशांत देवकर तुमच्यापासून विसरले की तिथं दहशत चालू झाली. बापूराव पैलवान नागेवाडीचे तिथनं बाहेर पडले की दहशत चालू झाली. दिलीप बागल लेकरांना बाहेर पडले की दहशत चालू झाली. आमचे महेश दाजी तिथनं बाहेर पडले की दहशत चालू झाली. म्हणजे तुम्ही एका बाजूला म्हणता आमची पार्टी लोकशाही आहे, हुकुमशाही नाही आहे, तर ही लोक बाहेर का पडतायत? विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्याबरोबर असणारे दिलीप बागल असतील, सुशांत देवकर असतील, बापूराव पैलवान असतील, शंकरनाना मोहिते असतील, नितीन जाधव असतील, रविदादा कदम असतील, महेशदाजी कदम असतील, समाधान पाटील असतील, पोपट शिंदे कुर्लेच असतील आणि असं कार्यकर्ते, राहुल गुरु आमचा खडसुंडेचे असतील, किती कार्यकर्ते तुमच्यापासून बाहेर पडले. ही कशाचं लक्षण आहे? लोकशाहीचं लक्षण आहे. ही जर लोकशाहीचं लक्षण असेल तर योग्य चालणार, तुम्ही ट्रॅकवर द्या. त्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा सांगतो की आधी आपल्या खाली आमदार किती आहे हे बघावं. आणि खरीच लोकशाही असते तर सुशांत देवकरच्या मंडळी त्या ताई आता सभापती पाहिजे. आणि कर्तृत्वाचं जर बोलायचं झालं तर मी त्यांना मागं पण खुलं आव्हान आम्ही दिलं होतं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये. तुम्ही भाडवणी पंचायत समिती गटामध्ये उभा राहा. विशाल पाटीलची आम्ही उमेदवारी तिथे जाहीर केली होती, पण तुम्ही आजच का भरले नाही तिकडे? तुम्ही जर
उपसभापती म्हणून त्या 5 वर्षात जितकं प्रचंड काम केलंय आणि मी लोकांच्या विमुख काम केलं, मी लोकांच्या नाही म्हणून जर तुम्ही म्हणत असाल मग तिथं अर्जच का भरला नाही? पण त्यावेळी आम्हाला अगोदर सांगायला पाहिजे ना. त्यावेळी मी जिल्हा परिषदला उभा राहतोय, नागेवाडी गटातून उभा राहतोय. हे कुणाच्या मायेच्या लालमध्ये हिंमत असेल तर त्याने नागेवाडी जिल्हा परिषद गटामध्ये यावं, मी त्याला खुला आव्हान देतो की माझ्या कर्तृत्वाने मी तिथे निवडून येतो. तसं तर सांगायला पाहिजे होतं ना. मी अमोल बाबरचं धन्यवाद मानेन की विट्यासारख्या ठिकाणी जिथं आमची दहशत आहे असं सगळं वातावरण आहे आणि इतकं आमचं सगळं असताना तो धाडस करतो 2-2 वेळा उभा राहायचं. तुम्ही का पळ काढताय? तुम्ही कशासाठी घाबरताय? आणि कर्तृत्व असं तर घाबरायचं काय काम आहे? असं आम्हाला तुम्ही खुला आव्हान द्या ना. तू भरा वैभव पाटील 2019ला, बघू तुझ्यात हिंमत आहे का, तुझ्यात कर्तृत्व आहे का, तुला करायचं आहे असं म्हणा. नाव तर घ्यायचं नाही, कुठं तर बोलायचं नाही आणि उगाच कुठंतरी कशाबद्दल टीका करायची. परवा ते कारवाईमध्ये काय कार्यक्रम झाला, त्या कार्यालयामध्ये पाणी आले. त्यावेळी बातमी आहेत आमच्याकडे त्याची काय चाचणी नाही. 2014ला पहिल्यांदा भाटीनगर तलावात पाणी आलं. अनिल भाऊनी स्वतः परवा वज्रधारीला जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये क्लिअर सांगितली मी एकटा काय या टेंबूचा हे नाही आहे. लोक म्हणत असतील जनक वगैरे वगैरे ते प्रत्येकाच्या प्रेमात कुठे मांडण्याचा विषय असेल तर सगळ्यांचं याच्यामध्ये कामाचं श्रेय आहे किंवा सगळ्यांनी त्यांच्या परीने तिथं काम केलं. आणि आम्ही सुरुवातीपासूनच आम्ही टेंबूविषयी म्हणतो की आम्ही कधीच कोण त्याचा एकटा श्रेय घेऊ शकत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मी ह्या पत्रकार परिषदेमध्ये नमूद करतो की टेंबूच्या विषयात आत्ता जे काम चालू आहे त्याच्यामध्ये मी माननीय पंतप्रधान महोदय, आदरणीय गडकरी साहेब, आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आदरणीय संजय काका, त्याबरोबर ज्यांनी ह्या प्रश्नाला प्रश्न उठवून हे प्रश्न सोडवण्यासंदर्भात ज्यांनी काम केलं किंवा ज्यांनी हा प्रश्न मांडला आणि हा प्रश्न सुटला पाहिजे नागरिक भूमिका, त्या सगळ्यांचं आम्ही याच्यामध्ये धन्यवाद व्यक्त करतो. फक्त कुणी एकट्यानं त्याचे श्रेय घेतलं नाही पाहिजे. आणि दुसरं एक अधोरेखित मी करतो की एकटा कुणी याचा मालक होऊ नये आणि एकट्याने हे आणले असं कधी ते म्हणू नये. दुसरा एक विषय परवाच्याच एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगितलं की जिल्हा परिषद उपाध्यक्षाने सांगितले की आम्ही सांगलीला गेलो होतो आणि सांगली जिल्हा परिषदचे आमचे सदस्य मित्र आम्हाला विचारतात की तुमचे विरोधक आता काय करतायत, त्यांचं काय काम चालू आहे, ते काय करतात. तर त्यांनी त्यांच्या भाषणातच सांगितलं यांचा कारखाना आहे, सूतगिरण आहे, तिथं शिक्षण संस्था आहे, नगरपालिका उत्कृष्ट चालवतं वगैरे वगैरे वगैरे. आणि परत सांगितलं की कारखाना काढलाय. म्हणजे त्यांना सांगायचं होतं की वाटतं काय ते पाणी आले ऊस झाले म्हणून आम्ही कारखाना काढला. पण त्याच्या आधी त्यांना एक एवढी लांबडी लिस्ट वाचायला लागली विकास कामांची, नाही का, हे केलं ते केलं ते केलं. आता उलटा प्रश्न, आपण 4.5 वर्षामध्ये काय केलं त्याचं एक मी तुमच्या माध्यमात विनंती करतो. आपण 4.5 वर्षात काय काम केलं, आपण स्वतः काय केलं याच्या व्यतिरिक्त जरा खुलासा करावा आणि आमच्यासारखे अज्ञान जे आम्ही आहोत तर आमच्या ज्ञानामध्ये भर पाडावी असं एक त्यांना खुलं आव्हान करतो. पुन्हा एकदा मी पत्रकार मित्रांचं पीक विम्याच्या वाटपात कुठेही भ्रष्टाचार नाही, ज्यांनी आरोप केलेत त्यांनी एक विमा कंपनी सुरू करावी असे उत्तर उद्धव ठाकरेंच्या आरोपाला महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिले आहे. पीक विम्यात भ्रष्टाचार झाल्याचा उद्धव ठाकरेंच्या आरोपाला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले. पीक विम्याच्या वाटपात कुठेही भ्रष्टाचार झाला नाही असा खुलासा चंद्रकांत पाटील यांनी करीत विमा कंपन्यांना झालेल्या नुकसानीनुसार प्रत्येक जिल्ह्यात कमी अधिक नुकसान द्यावे लागते, त्यामुळे ज्यांनी आरोप केलेत त्यांनी एक विमा कंपनी सुरू करावी असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर दिले. कोणी आरोप केला हा विषय माझा महत्त्वाचा नाही, पण जे आरोप करतायत त्यांना मला असं म्हणायचं आहे की जर पीक विम्यामध्ये भ्रष्टाचार झाला असता तर 4 वर्षापूर्वी 27 लाख शेतकरी पीक विम्याचा फायदा घ्यायचे, म्हणजे पीक विम्याचं प्रीमियम भरायचे. यावर्षी 87 लाख म्हणजे 60 लाख अधिक शेतकऱ्यांनी प्रीमियम भरला. 4 वर्षापूर्वी वर्षाला 300 कोटी नुकसान भरपाई मिळायची पीक विम्याची, गेल्या वर्षी ती एका वर्षामध्ये 2900 कोटी रुपये मिळाली. आता प्रीमियम जास्त भरला जातो आणि नुकसान भरपाई कमी मिळते. हे विमा कंपनीचं व्यवसायाचं तंत्रच आहे ना. तुम्ही कोणीतरी विमा कंपनी काढली तर अशी काढणार का? प्रीमियम 1 लाख रुपये आणि खिशातून 50,000 टाकून 1.5 लाख असं नसतं. जो धोका तो पत्करतो, जी रिस्क तो स्वीकारतो, त्याची ती एका अर्थाने कॉस्ट असते. ज्याच्यामध्ये कधीतरी पिकांचं मोठं नुकसान झालं तर त्याला सगळं प्रीमियमच्या वरती पैसे द्यावे लागतील. ज्या वेळेला तेवढं नुकसान होत नाही त्यावेळेला त्याचं प्रीमियमच्या अगेन्स्ट नुकसान भरपाई कमी द्यायला लागते. मराठवाड्यातल्या प्रामुख्याने बीड जिल्हा
नांदेड जिल्हा या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याचा प्रीमियम जेवढा येतो त्याच्या अगेन्स्ट त्याच्या समोर गेल्या काही वर्षामध्ये जास्त नुकसान भरपाई दिली गेली. मग असं म्हणायचं का की त्या ठिकाणी विमा कंपन्या ह्या सज्जन आणि मोठं सामाजिक काम करणाऱ्या, तर त्याचं तंत्रच असं आहे की ज्यावेळेला बीड जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई जास्त द्यावी लागली त्यावेळेला कोल्हापूर जिल्ह्यात कमी द्यावी लागली. शेवटी ती विमा कंपनी जी आहे ती त्यांना काही ना काही प्रॉफिट होतो म्हणूनच त्यांनी काढलेला उद्योग आहे आणि त्यामुळे यात कुठलाही भ्रष्टाचार नाही. यातल्या मेजर कंपन्या ज्या आहेत त्या सरकारी कंपन्याच आहेत आणि रिसर्च टेंडर निघतं. समजा ज्यांना वाटतं की याच्यात भ्रष्टाचार होतो त्यांनी एक कंपनी फॉर्म करावी आणि त्याने बनावं आणि त्यांनी जर त्या टेंडरच्या शर्तीप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जादा देणं कोट केलं त्यांना मिळेल. यावेळी बोलताना चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, आम्ही शेवटपर्यंत शिवसेनेशी बोलणी करणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्रच लढली पाहिजे असे म्हणत भाजप सेनेने एकत्र लढावे या मताचा मी आहे. त्यामुळे एकत्र निवडणुका लढवण्याबाबत यासाठी मी शिवसेनेला आवाहन करतो आहे असंही त्यांनी सांगितलं. शिवसेना आणि भाजप पांडव आणि कौरव नाहीत, आम्ही दोघेही पांडवच आहोत. त्यामुळे दोघांनी एकत्र लढणं हेच योग्य आहे. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून मी नेहमीच मध्यस्थी करीत आलोय, यावेळी करेन असं चंद्रकांत पाटील यांनी शेवटी सांगितले. आम्ही सध्या दुष्काळावरच बोलत आहे, मात्र आता वेळ आली आहे ती युतीवर बोलण्याची असा चिमटाही चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला काढला आहे. असं आहे की भारतीय जनता पार्टीचं अतिशय सामान्य माणसाच्या हितासाठी मत आहे की युती झाली पाहिजे. आकडे असं सांगतात की जर काँग्रेस राष्ट्रवादीची युती झाली आणि भाजप शिवसेनेची झाली नाही तर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार, हे आकडे सांगतात, काही त्याच्यात नाही. आता तरी युती नाही झाली तर काँग्रेस राष्ट्रवादीची युती होऊनही कसं जिंकायचं ते आम्ही बघू, कारण आम्ही गेल्या वेळेला ते मेकारताने सिद्ध करून दाखवलं. चौघे वेगळे लढले आणि आम्हाला सगळ्यात जास्त जागा मिळाली. पण आकडे असं सांगतात की जर काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढली तर भाजप शिवसेना वेगळी लढणं हे सामान्य माणसाच्या हिताचं नाही, म्हणून आमचा आग्रह आहे. पण उद्या समजा असं शिवसेना मंडळ नाही आम्हाला करायचंच नाही, तर हा काही कोणावर काही बळजबरीचा विषय नाही. सामान्य माणसाच्या महाराष्ट्राच्या हितासाठी आवश्यक आहे. पुन्हा एकदा भ्रष्टाचार करणारं काँग्रेस सरकार येईल, मग शिवसेना काँग्रेस सरकार भ्रष्टाचारी नव्हतं असं म्हणते का? काँग्रेस सरकार भ्रष्टाचार करणार नाही असं म्हणते का? काँग्रेस सरकार देशविरोधी कारवाया करणार नाही असं म्हणते का? हा मुद्दा आहे. पण हा शेवटी शिवसेनेचं त्यांचं खूप मोठा पक्ष आहे, त्यांचं स्वतःचं ते स्वातंत्र्य आहे. आम्ही विनंती करणार, आवाहन करणार आणि एका क्षणाला जी वस्तुस्थिती येईल त्याला सामोरं जाणार. माझं आजही आव्हान असं आहे की काँग्रेस राष्ट्रवादीने वेगळं लढावं आणि मग BJP शिवसेनेने वेगळं लढावं. पण महाराष्ट्रामध्ये BJP काय स्थानावर जाते आणि किती जागा मिळवते ते बघू. पण ही फॅक्टच आहे ना की दोन माणसं एकत्र येऊन कुस्ती करतायत आणि आम्ही मात्र म्हणतो की नाही, आता कुस्तीला सब पहिलवान समोरून आला, तू आता तिकडे लढ मी इकडे लढ, असं बरोबर नाही म्हणून. तुम्ही नेहमीच भाजप आणि सेनेमध्ये मध्यस्थी करत आलेला आहे. कौरव पांडवामध्ये जसं श्रीकृष्णाने मध्यस्थी केली होती तसं तुम्ही मध्यस्थाची भूमिका सातत्याने बजावत आलेला आहे. नाही यावेळी पहिली तुमची उपमा बदलून टाकू. कौरव पांडवामध्ये शिवसेना काही कौरव नाही, आम्ही सगळेच पांडव आहोत आणि मग पांडवांमध्ये सुद्धा मतभेद असतात, ते कोणीतरी सोडावे लागतात. तसं त्या वेळेला प्रामुख्याने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला म्हटलं की हे जरा तू बघ, तर मी बघतो ते, आणि आमचे अमितभाई म्हणाले तर मी बघेन. शिवसेनेचं एक म्हणणं आहे की युतीची चर्चा करू नका, पत्र दुष्काळी उपाययोजना बाबतीत बघा, युतीची चर्चा नको आहे आम्हाला. दुष्काळी योजनांच्या बाबतीमध्ये कुठेही कसर सरकारने सोडलेली नाही. आधीच्या सरकारमध्ये फेब्रुवारी मार्चमध्ये दुष्काळ घोषित करण्याची पद्धत होती. त्यावेळेला आम्ही ऑक्टोबर 23ला दुष्काळ सदृश्य आणि 30 ऑक्टोबरला दुष्काळ घोषित केला. दुष्काळ सदृश्य घोषित केल्या गेल्या 8 सुविधा द्यायला सुरुवात केल्या. मग टँकर पिण्याचे 1400 आता सुरू झाले आणि त्यामुळे हे काही उद्धवजींनी म्हणणं बरोबर नाही की दुष्काळाचा आधी बघा, ते बघतोच आहोत. पण 2 महिन्यावर आल्यामुळे युतीचंही बोललं पाहिजे. ओके. यवतमाळमध्ये वादग्रस्त ठरलेल्या 92व्या साहित्य संमेलनाचे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी उद्घाटन करणार आहे. यवतमाळमध्ये वादग्रस्त ठरलेल्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक प्रकरणाच्या वादावर अखेर पडदा पडलाय. कारण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्याचा निर्णय साहित्य महामंडळाने घेतलाय. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना जी मला संधी मिळाली, ही संधी आणखी काही महिलांना मिळाली पाहिजे. म्हणजे सरकारी समजा जे काही संमेलन कोणते काही हे होणार त्याच्यामध्ये फक्त शेतकरी महिलांना, विधवा महिलांनाच संधी मिळाली पाहिजे असं तरी मला वाटते. आणि
जे संमेलन मराठी साहित्य संमेलन मराठी साहित्य संमेलन आणि मला संधी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. धन्यवाद. महामंडळाच्या उपाध्यक्ष विद्या देवधर यांनी यवतमाळमध्ये आज ही घोषणा केली. तसेच संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा स्वीकारल्याचंही त्यांनी सांगितलंय. अशावेळी उपाध्यक्षच महामंडळाचे काम पाहणार आहेत. हे संमेलन सर्वांचं असून यात सहभागी होण्याचं आवाहन विद्या देवधर यांनी केलं आहे. रायगड आणि पाछाड येथून राष्ट्रवादीचा निर्धार परिवर्तनाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. ज्या शिवछत्रपतींचा आशीर्वाद आणि त्यांच्या नावाचं ब्रँडिंग करून भाजपाने सत्ता मिळवली, लोकांना आजच्या दिनाचं स्वरूप दाखवत देशातील आणि राज्यातील जनतेची फसवणूक केली, त्या लोकांना धडा शिकवण्यासाठी शिवरायांच्या साक्षीनं बळीराजाचं राज्य आणायचं आहे म्हणून हा निर्धार करण्यात आला असून तशी शपथ रायगडावर घेतल्याचं सांगतानाच जातीय विरोधी, कामगार विरोधी, सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या सरकारला सत्तेपासून दूर करण्याचा निर्धार समविचारी पक्षांना एकत्र घेऊन परिवर्तनाची मुहूर्तमेढ आज रोवली गेली. त्याला साथ द्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी महाडच्या सभेत केले. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आणि राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेऊन राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा सुरू झाली. त्यानंतर ऐतिहासिक महाडच्या चौदार तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून पहिल्या सभेची सुरुवात करण्यात आली. आगामी लोकसभा निवडणुका फेसबुक झुकेरबर्गसाठी टॉप प्रायोरिटी, केटी हर्बत यांचा दावा. आगामी लोकसभा निवडणुका या फेसबुक आणि मार्क झुकरबर्गसाठी टॉप प्रायोरिटी असल्याचा दावा फेसबुकच्या ग्लोबल पॉलिटिक्स आणि गव्हर्नमेंट आउटरीच विभागाच्या संचालक केटी हर्बत यांनी केला आहे. भारतातील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये फेसबुक भारत सरकार आणि भारतीय मतदार जनता यांच्यामध्ये संबंध अधिक व्यापक करण्याची एक नामी संधी म्हणून पाहत आहेत. या माध्यमातून व्यवसाय वृद्धिंगत करण्याचाही फेसबुकचा प्रयत्न असेल. सार्वत्रिक निवडणुकांना जेमतेम 4 महिन्यांचा अवधी शिल्लक असताना फेसबुकमधील महत्त्वाच्या नियुक्त्या, जाहिरातींचं पारदर्शक धोरण यावर फेसबुकने काम सुरू केले. यासाठी काही महिन्यांपूर्वी झालेल्या 5 राज्यांच्या निवडणुका तसेच बांगलादेश, ब्राझील आणि अमेरिकेतील निवडणुकांच्या अनुभवातून भारतात काय काय धोरणं राबवायची असा अभ्यास केला जात आहे. पेठवडगाव परिसरातील पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेला एसबीएनचे प्रतिनिधी अनिल उपाध्ये यांनी न्याय दिला असल्याचं वक्तव्य भाजपचे शहर अध्यक्ष धनंजय गोंदकर यांनी केलं आहे. पेठवडगाव परिसरात पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला एसबीएन प्रतिनिधी अनिल उपाध्ये यांनी न्याय दिला आहे. त्यांचा सन्मान म्हणजे जनतेचा सन्मान आहे असं मत भाजपचे पेठवडगाव शहर अध्यक्ष धनंजय गोंदकर यांनी व्यक्त केले. ते शहर कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा एसबीएन न्यूज प्रतिनिधी अनिल उपाध्ये यांची महाराष्ट्र पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल तसेच पत्रकार दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी कार्यालयात त्यांचा अन्य पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना पेठवडगाव शहर अध्यक्ष धनंजय गोंदकर म्हणाले, पेठवडगाव परिसरात पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला एसबीएन न्यूजचे प्रतिनिधी अनिल उपाध्ये यांनी न्याय दिला आहे. त्यांचा सन्मान म्हणजे सर्वसामान्य जनतेचा सन्मान आहे. याचबरोबर इथं वेळ होते का छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त एसबीएन मराठी. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. जतभूषण व अनेक महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराने सन्मानित असलेले वैद्यकीय व राजकीय क्षेत्रातील हिरा म्हणून चमकणारे एक बहुआयामी व्यक्तिमत्व. वैद्यकीय व्यवसायातील मानदंड, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानणारे लाखो रुग्णांचे दैवत, भाजपचे निष्ठावंत कार्यकारिणी सदस्य, आमचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर रवींद्र आरळी साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक तमनगोंडा रवी पाटील, आरोग्य व शिक्षण सभापती, सांगली जिल्हा परिषद. तालुक्यातील दुष्काळी भागामध्ये ग्रामीण भागातून सांगली असतील, विजयपूर असतील, बेळगाव असतील अशा मोठमोठ्या हॉस्पिटलपेक्षाही इज्जतमध्ये 300 बेडचे एक मल्टी स्पेशालिटी उभा केलेलं आहे. एवढं मोठं व्याप असताना देखील राजकारण, समाजकारण अशा गोष्टींमध्ये छंद असलेले एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक डॉक्टर रवींद्र आरळी साहेबांना जत तालुक्यातील भारतीय जनता पक्षाकडून आणि सांगली जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती म्हणून
यांचे भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीस मी यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. जत दुष्काळी तालुक्यातील गोरगरिबांचे कैवारी, शेकडो बेरोजगारांचा आधारवड, लाखो रुग्णांचे दैवत, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानणारे एक समाजसेवक माननीय डॉक्टर रवींद्र आरळी यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक हरिभक्त परायण तुकाराम महाराज, श्री संत बागडे बाबा, चिकलकी भुयार मठाचे मठाधिपती. आणि डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून आम्ही जो संकल्प केला आहे 158 दिवसाचा संघर्ष दुष्काळ, या संघर्षामध्ये डॉक्टर साहेबांनीही या वाढदिवसानिमित्त खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. या कार्यक्रमासाठी मी पांडुरंगाची पुन्हा एकदा प्रार्थना करतो की त्यांना खूप शुभेच्छा देतो, त्यांना उदंड आयुष्य लाभू देतो. त्यांच्या माध्यमातून या दुष्काळ संघर्षामध्ये चारा छावणीसाठी 5 ट्रक कडवा देण्याचं त्यांनी या नियोजन केलेलं आहे. खूप कौतुक आहे. याचा एक आदर्श आम्ही करणाऱ्या कार्याची पावती आता या माध्यमातून दिसून येते. एक सामाजिक बांधिलकी आपण जपणं गरजेचं आहे आणि ते जपण्याचं काम व राजकीय क्षेत्रातलं असेल किंवा सामाजिक क्षेत्रात असेल, प्रत्येक माणूस प्रत्येकाच्या पद्धतीने करत असतं. कोणाला उलटून सांगण्यापेक्षा एक करणाऱ्या कार्यामध्ये जी सकारात्मक दृष्टीतून जी वाटचाल आज डॉक्टर साहेबांनी आम्हाला जी दाखवली, आम्हाला सांगितलं की कार्यक्रम चांगला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर साहेबांनी जे आम्हाला एक चांगल्या पद्धतीने प्रोत्साहित केलं त्याबद्दल मी तपोन रेवची चिखली भुयार मठातर्फे त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानणारे माननीय डॉक्टर रवींद्र आरळी यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर आशुतोष पाटील, नेत्र विभाग मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जत. आमच्या टीमकडून आणि माझ्याकडून आळी सरांना त्यांच्या वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि हे हॉस्पिटल अशाच प्रगतीने पुढे जात राहावं अशी आमची मनापासून इच्छा आहे आणि आमचं त्यांना सदैव सपोर्ट राहील आणि त्यासाठी आम्ही अविरत कार्यरत राहू. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानणारे आमचे गुरुवर्य माननीय डॉक्टर रवींद्र आरळी यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर सौ समन क्युरेसी, मध्य प्रदेश, पीजी स्टूडेंट मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल जत. मध्य प्रदेश से यहाँ पे मैं डॉक्टर आरवी सर के इंस्टीट्यूट में वर्क करने आई हूँ क्योंकि यहाँ की बहुत सारा पॉपुलैरिटी मैंने सुनी है. यहाँ पे सर की टीचिंग, सर का हार्ड वर्किंग से हम सब बहुत ज़्यादा इंस्पायर हैं. सर जिस तरीके से हमें पढ़ाते हैं वो बहुत ज़्यादा अमेजिंग है. लाइक सर हर एक फैसिलिटीज़ हमें प्रोवाइड करते हैं, साथ में हमें एजुकेशनल नॉलेज ज़्यादा से ज़्यादा देते हैं. मैं अपने सारे कलीग्स की तरफ से सर को उनके बर्थडे के लिए विश करती हूँ. हैप्पी बर्थडे सर, हैप्पी बर्थडे फ्रॉम ऑल माय कलीग्स सर. थैंक यू सो मच फॉर गिविंग अस नॉलेज एंड इंस्पायरिंग अस अबाउट आवर फ्यूचर एंड गिविंग अस गुड वैल्यू ऑफ लाइफ. थैंक यू. वैद्यकीय व राजकीय क्षेत्रातील हिरा म्हणून चमकणारे एक बहुआयामी व्यक्तिमत्व, वैद्यकीय व्यवसायातील मानदंड, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानणारे लाखो रुग्णांचे दैवत, भाजपचे निष्ठावंत कार्यकारिणी सदस्य, आमचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर रवींद्र आरळी साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय सोमनी गोरामणी, चेअरमन विकास सोसायटी बेळोडगी. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯದವರೆಗೂ ಹೋಗಿದೆ. ಅದರಂತೆ ಅವರು ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಅವರ ಹೆಸರು ನಮ್ಮ ಜತ್ ತಾಲೂಕಿನ ಪೂರ್ವ ಭಾಗದ 42 ಊರುಗಳಿಗೆ ನೀರಿನ ಸಲುವಾಗಿ ಮತ್ತು ಎಷ್ಟೋ ಯುವಕರು ಶಾಲೆಯನ್ನು ಕಲಿತು ನಿರುದ್ಯೋಗಿಗಳಾದ ಅವರಿಗೂ ಉದ್ಯೋಗವನ್ನು ಒದಗಿಸಿಕೊಟ್ಟು ಮತ್ತು ಶೇತಕರುಗಳ ಒಂದೇನ ಸಮಸ್ಯೆ ಇದಾವ ಅವುಗಳನ್ನು ಬಗೆಹರಿಸುವ ಸಲುವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಆ ಭಗವಂತನು ಭೋಗ್ಯ ಭಾಗ್ಯ ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅವರಿಗೆ ದೀರ್ಘಾಯುಷ್ಯ ಕೊಡಲೆಂದು ಆ ಭಗವಂತನಲ್ಲಿ ನಾನು ಬೇಡಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छुक यशवंत शिक्षण संस्था सांगली कुपवाड संचलित देशभक्त आर.पी. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुपवाड, श्रीमती सोनाबाई अण्णासो पाटील कन्या शाळा कुपवाड, मिरज महाविद्यालय मिरज, श्रीमान नाता सगरे विद्यालय हिंगणगाव, स्वतंत्र सैनिक नेस चौगुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोसे, ताणंग हायस्कूल ताणंग, टाकळी बोलवाड हायस्कूल टाकळी बोलवाड, कन्या विद्या मंदिर आरब, नवजीवन प्राथमिक विद्यालय कुपवाड. कुरुंदवाड नगरपालिकेच्या पेयजल योजनेचा बोजबारा नेमके गुपित काय आहे? भव्य गाजर मोर्चा सोमवार दिनांक 14 जानेवारी 2019 रोजी सकाळी 10 वाजता. मोर्चा स्थळ महाराणा प्रताप चौक, माळभाग कुरुंदवाड ते कुरुंदवाड नगर परिषद कुरुंदवाड. क्या इनके जैसे आपके पास भी खेलने के लिए पैसे हैं? नहीं ना, इसलिए एयरटेल थैंक्स, क्योंकि आप हमारे लिए बहुत खास हो. तभी तो 1 साल का Amazon प्राइम सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. एयरटेल थैंक्स, you're welcome. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वासेल अँड सर्व्हिसेस, आरो वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज आरो वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब नेटफ्लिक्स 3 महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जिल्हा सांगली. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब ZEE5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो?